नागपूरच्या बस स्थानकातून चोरी गेलेली तब्बल 1.5 कोटी रुपयांची शिवाई बस आणि काही तासातच अमरावतीत पोलिसांच्या ताब्यात. राजापेठ पोलिसांनी अशी कारवाई केली की आंतरराज्यीय वाहन चोरस जाळ्यात अडकलाय. नेमकं काय घडलंय पाहूया हा खास रिपोर्ट. नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चार्जिंगला उभी असलेली MS-14 BT 2588 क्रमांकाची शिवशाही बस अज्ञात चोरट्याने लंपास केली. बस चोरीची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी विविध जिल्ह्यांना सतर्क केले. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी शोध मोहीम सुरू करत संशयित वाहनाचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांनी विष्णू गणपती निलकर वय 23 वर्ष राहणार गडवाल तेलंगणा याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बस चोरीची कबुली दिली. आरोपीने सांगितले की चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर आणि डिझेल वेगळे करून विकण्याचा त्याचा डाव होता. पोलीस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि हैदराबाद परिसरात तब्बल 20 बस चोरी केल्याचे उघड केले आहे. राजापेठ पोलिसांनी चोरीचा 1,53,00,000 रुपयांची शिवशाही बस जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. विविध राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधून आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास केला जात आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिसांच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. 1.5 कोटींची शिवाई बस चोरी करूनही पोलिसांच्या तावडीतून आरोपी सुटू शकला नाही. राजापेठ पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आंतरराज्यीय वाहन चोरीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.